प्रेम कहाणी. एका शहरात चांगले प्रतिष्ठित कुटुंब राहायला होते. त्या कुटुंबात आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. त्या मुलीचे लांब कुरुळे केस आणि मोठे तपकिरी डोळे असलेली ती एक सुंदर मुलगी होती. शहरातील सर्वात प्रतिष्ठित विद्यालयात शिकत होती आणि ती एक मेहनती विद्यार्थिनी होती, जी नेहमी तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत असे. एके दिवशी ती तिच्या वर्गात जात असताना कॉलेजमध्ये नवीन खेडेगावातून आलेल्या एका मुलावर तिची नजर पडली. तो उंच, गोरा आणि मोहक स्मित होता आणि तो ग्रामीण भागातील एका छोट्या गावातला असल्यामुळे त्याचे राहणीमान साधे होते. त्या मुलाने नुकतेच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता आणि तो शहरात आपले नवीन जीवन सुरू करण्यास उत्सुक होता. एक दिवस तो मुलगा त्याच्या वर्गाकडे जात असताना त्याची त्याकडे नजर गेली आणि त्याला तिच्यावरून नजर हटवता आली नाही. त्याला वाटले की ती त्याने पाहिलेली सर्वात सुंदर मुलगी आहे. पण तो तिच्याकडे जाण्यासाठी खूप घाबरला आणि तो मुलगा आणि ती मुलगी दोघे पण कॉलेजमध्ये खूप हुशार होते हे सगळ्यांना समजले. असंच एक दिवस कॉलेजच्या कॅम्प्समध्ये तो मुलगा फिरत असताना त्याने त्या मुलीसोबत बोलायचे ठरवले होते, पण संभाषण कसे करावे हे त्याला कळत नव्हते. खूप भीती वाटत होती त्याला. तो कॅन्टीनच्या दिशेने चालला होता तेव्हा त्याला ती मुलगी एका बेंचवर एकटी बसलेली पुस्तक वाचताना दिसली. त्याने संधी साधून तो तिच्याकडे गेला. हाय आत्मविश्वासाने बोलायला प्रयत्न करत म्हणाला. त्या मुलीने पुस्तकातून वर डोके काढून पाहिले आणि हसली. हाय, तिने उत्तर दिले. मी भीत त्याने स्वतःची ओळख करून दिली. मी इथे नवीन आहे. ती मुलगी अजूनही हसत म्हणाली. ते बोलून लागले आणि त्या मुलाला कळले की ही मुलगी खरंच फक्त सुंदरच नाही तर ती हुशार आणि दयाळू देखील आहे. तो तिच्यावर मोहित झाला होता आणि त्याला तिचा अधिक चांगले जाणून घ्यायचे होते. त्यांनी फोन नंबरची देवाणघेवाण केली आणि एकमेकांना संदेश पाठवण्यास सुरुवात केली. दिवस आठवड्यात बदलले आणि ती दोघं चांगले मित्र बनले. ते त्यांच्या आवडत्या चित्रपटापासून ते त्यांच्या भविष्यातील स्वप्नांपर्यंत सूर्याखाली असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल बोलले. तो मुलगा त्या मुलीच्या प्रेमात पडला होता, पण तिलाही तसंच वाटत होतं की नाही हे त्याला माहीत नव्हतं. एके दिवशी त्या मुलाने सर्व धैर्य एकवटले आणि तिच्याबद्दल कसे वाटते ते सांगितले. ती मुलगी बोलली, मला माहीत आहे की आपण फक्त मित्र आहोत, पण मला तुझ्याबद्दल जे वाटते ते मी तसं करू शकत नाही. मला वाटते की मी तुझ्या प्रेमात आहे. त्या मुलाच्या कबूलजी बाबाने ती मुलगी आश्चर्यचकित झाली, पण तिला त्या मुलाच्या मनाचा तिच्या मनाला स्पर्श झाला. तिच्या मनातही त्यांच्याबद्दल भावना निर्माण होऊ लागल्या होत्या, पण ती कबूल करायला घाबरत होती. ती मला वाटलं तुझ्याबद्दल भावना आहे म्हणाली. तेव्हा त्या मुलाला समजलं हीच पण आपल्यावर प्रेम आहे. त्या दिवसापासून तो मुलगा आणि ती मुलगी यांच्या नात्यात बदल झाला. त्यांनी एकत्र फिरायला सुरुवात केली आणि एकत्र जास्त वेळ घालवायला लागले. ते उद्यानात लांब फिरायला गेले, चित्रपट पाहिले आणि कॅन्टीनमध्ये कॉफी प्यायचे. ते दोघं एकत्र खूप आनंदी होते आणि त्यांच्यात मनात काही चुकीचं येत नव्हते. मात्र त्यांचा आनंद अल्पकाळ टिकला नाही. त्या मुलीच्या एका नातेवाईक मुलीने तिच्या घरी या दोघांबद्दल सांगितले. मग तिचे आई वडील पारंपरिक आणि पुराणमतवादी होते आणि त्यांना त्यांच्या मुलीने खेड्यातील मुलांसोबत प्रेम करणे मंजूर केले नाही. त्या मुलीने आपल्या समाजातील कोणाशी तरी लग्न करावे आणि आपली परंपरा चालू ठेवावी अशी त्यांची इच्छा होती. त्या मुलावरील प्रेम आणि कुटुंबाप्रती असलेले तिचे कर्तव्य यामध्ये ती मुलगी गुंतली होती. त्या मुलाला माहीत होते की ती मुलगी कोणत्या कठीण काळातून जात आहे आणि तिला मदत करायची होती. त्याने तिच्या आई वडिलांशी बोलून त्यांना त्यांच्या नात्याचा स्वीकार करण्याचे ठरवले. तो त्यांच्या घरी गेला आणि त्यांना भेटायला सांगितले. त्या मुलाला पाहून तिच्या आई वडिलांना आश्चर्य वाटले. दिसायला खूप छान, पण ओठांवर मिसरूट पण नाही आली. पण त्यांनी त्याला घरात आतमध्ये बोलावलं व त्याचा पाहुणचार केला. ते बोलायला बसले आणि त्या मुलाने त्यांना त्या मुलीवर किती प्रेम किती आहे आणि किती आयुष्यभर तिची काळजी कशी घेणार हे त्यांना समजावून सांगितले. त्याने त्यांना वचन दिले की तो त्या मुलीला किंवा त्यांच्या कुटुंबाला दुखावणारे काही करणार नाही. त्या मुलीच्या आईवडिलांनी चेहऱ्यावर कडक भाव घेऊन त्या मुलाचे म्हणणे ऐकले.
शेवटी त्यांना पण समाजाच्या वेगळ्या समुदायातील कोणाशी मुलासोबत फिरायला म्हणून थोडे दुःखी होते. परंतु त्या मुलाचा त्यांच्या मुलीवरील प्रेम आणि प्रामाणिकपणा पाहून त्यांना त्याला संधी द्यावी असं वाटलं. काही तासाच्या चर्चेनंतर त्या मुलीच्या पालकांनी अखेर त्या मुलाच्या कुटुंबियांना भेटून त्यांच्या लग्नाबद्दल चर्चा करण्यास सहमती दर्शवली. तो मुलगा आनंदी होता आणि त्याने त्या मुलीच्या आईवडिलांचे पाय पकडले आणि त्याला संधी दिल्याबद्दल आभार मानले. त्या मुलाने त्या मुलीला घडलेला प्रकार सांगितल्यावर त्या मुलीला खूप आनंद झाला. त्या मुलाच्या कुटुंबाला भेटायला होकार दिला. तिने त्या मुलाला घट्ट मिठी मारली आणि दोघांनाही आनंदाचे अश्रू तरळले. पुढचे काही आठवडे तो मुलगा आणि ती मुलगी उत्सुकतेने आणि अस्वस्थतेने भरलेले गेले. त्या मुलाच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी ते तयारी करत होते आणि सर्व काही सुरळीत होईल अशी आशा त्यांना होती. शेवटी तो दिवस आला जेव्हा त्या मुलीने आई वडील मुलाच्या कुटुंबाला भेटायला गेले. तेव्हा त्या मुलाच्या आईवडिलांना आदरातिथ्य पाहून त्या मुलीचे आईवडिलांचे खूप खुश झाले. मग चहा पाणी करून त्यांनी लग्नाच्या तपशिलावर चर्चा सुरू केली. ती दोघं पण एकमेकांच्या शेजारी बसले होते, एकमेकांचे हात धरून हसत होते. काही तासाच्या चर्चेनंतर अखेर त्या मुलीच्या पालकांनी आपल्या मुलीला त्या मुलांसोबत लग्न करण्यास होकार दिला. त्या मुलाच्या आईवडील आणि त्याचे कुटुंब आणि त्यांची आपल्या मुलाला ज्या पद्धतीने वाढवले ते पाहून ते प्रभावित झाले. त्यांनाही त्या दोघांच्यातील प्रेमाचा स्पर्श झाला आणि त्यांना समजले की त्यांच्या परंपरेपेक्षा आपल्या मुलीचा आनंद महत्त्वाचा आहे. त्या मुलीला आणि मुलाला ही बातमी कळताच खूप आनंद झाला. त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि त्यांच्या चेहऱ्यावर अश्रू वाहत होते. सोपा होणार नाही हे त्यांना माहीत होते हा प्रवास, पण ते सर्व आव्हानांना एकत्रितपणे तोंड द्यायला तयार होते. महिने उलटत गेले आणि ती मुलगी आणि तो मुलगा एकमेकांवरील प्रेम दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत गेले. ते कॉलेजमधून पदवीधर झाले आणि आपापल्या क्षेत्रात काम करू लागले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत आणि वैयक्तिक जीवनात एकमेकांना साथ दिली आणि कठीण काळात ते नेहमी एकमेकांसाठी होते. शेवटी त्यांच्या लग्नाचा दिवस आला. हास्य, संगीत आणि प्रेमाने भरलेला हा एक सुंदर सोहळा होता. ती मुलगी तिच्या पारंपरिक भारतीय वधूच्या पोशाखात अतिशय सुंदर दिसत होती आणि तो मुलगा त्याच्या शेरवानीत देखणा होता. त्यांनी शपथेची देवाणघेवाण केली आणि आयुष्यभर एकमेकांवर प्रेम करण्याचे वचन दिले. वर्ष सरत गेली आणि ती मुलगी आणि तो मुलगा एकत्र म्हातारे झाले. त्यांना 2 सुंदर मुले होती आणि त्यांनी एकत्र आनंदी आणि परिपूर्ण जीवन निर्माण केले होते. त्यांच्या प्रवासात आलेल्या आव्हानांना ते कधीच विसरले नाहीत. एकमेकांवरील प्रेम कोणत्याही अडथळ्यांपेक्षा अधिक दृढ आहे, नेहमी लक्षात राहिले. त्या मुलाची आणि त्या मुलीची प्रेम कहाणी. त्यांच्या छोट्या कॉलेज टाउनमधून एक कॉलेज प्रेम कथा. लोक त्यांच्या प्रेमाने सर्व अडथळ्यांवर कसे विजय मिळवले आणि त्यांनी इतरांना अनुसरण्यासाठी एक उदाहरण कसे ठेवले त्याबद्दल बोलले. अशाच आव्हानांना तोंड देणाऱ्या तरुण जोडप्यांसाठी ते प्रेरणास्थान होते आणि त्यांनी हे सिद्ध केले की खरे प्रेम नेहमीच मार्ग शोधते. सरते शेवटी ती मुलगी आणि तो मुलगा. कॉलेज प्रेम कथा ही एक केवळ कॉलेज प्रेम कथा नव्हती, तर ती प्रेमाची शक्ती आणि ती सर्व सीमा कशी जिंकू शकते याचा पुरावा होता. धन्यवाद. तुम्हाला आमची स्टोरी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.